त्या सावकाराची बायको बोलत आहे की या जे पुरुष आहेत त्यांना डांबून ठेवा आणि त्यांच्या बाया आहेत त्यांना उसामध्ये घेऊन जा. म्हणजे साखळ दंडाने तुम्हाला साखळ दंडाने, हा साखळ दंडाने ट्रॉलीला बांधायचा. ट्रॉलीला बांधायचा. लय मारला होता, मला उठवत नव्हता का बसवत नव्हता. ह्याचा बोलला हात सुजला, ह्याला दवाखान्यात घेऊन जावं बोललं. तर तो बोलतं मोडला तरी चालेल हात, एका हाताने काम करेल. सावकाराच्या छळाला कंटाळून अहमदनगर जिल्ह्यातून पायी पायी चालत आलेल्या लोकांची व्यथा आज मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करणार आहे. तर मित्रांनो, ही खरी परिस्थिती आहे. आपली जी काही आदिवासी लोक आहेत ती अहमदनगर जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यामधील श्रीवर्धन या तालुक्यामध्ये पायी पायी चालत आलेले आहेत. का तर तिथे केलेले मालकांनी जे छळ आहेत त्या छळाला खूपच ही लोक आदिवासी कंटाळली होती. आणि ते छळ का केलेले आहेत मित्रांनो, तर हेच आपण जी लोक त्या अहमदनगर जिल्ह्यातून इथपर्यंत चालत आलेले आहेत त्या लोकांनाच आपण विचारणार आहोत की काय नेमका प्रसंग घडला होता, कशा पद्धतीने तिथे तुम्हाला तो मालक अशी वागणूक देत होता, यामागचं सर्व कारण काय आहे, अशी सर्व साधारण चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर जी लोक त्या ठिकाणावरून इथपर्यंत चालत आलेली आहेत तर ती माणसं हीच आहेत, दुसरी कोणी नसून हेच माणसं आहेत. तर आपण याच माणसांना आता विचारणार आहोत की नेमकी अशी काय परिस्थिती तुमच्यावर घडली की तुम्ही त्या एरियामधून इथपर्यंत एवढ्या लांब चालत आलेले आहात. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचा या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी एक आपल्या आदिवासी लोकांना जागृत करण्यामागचाच माझा उद्देश आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आपल्या आदिवासी लोकांनी खरोखर जागृत झालं पाहिजे आणि इतर ठिकाणी कामाला न जाता आपल्या एरियामध्येच आपण काम केलं पाहिजे. तर मित्रांनो, मी तुमचा जास्त टाइमपास न घेता आपण आता सर्वसाधारण ही चर्चा करणार आहोत. तर तुम्ही आता सांगा मला, नाव काय तुमचं? विष्णू सकाराम मांडवकर. विष्णू सकाराम मांडवकर. हा. प्रॉपर मूळचे राहणारे कुठले तुम्ही? कलमजा आदिवासीवाडी. कळमजा आदिवासीवाडी. हा. बरं. पोस्ट बामलोली. पोस्ट बामनोली आणि तालुका माणगाव. माणगाव. तर तालुका माणगावमध्ये हे राहतात. त्याचप्रमाणे मला असं सांगा की तिथे तुम्ही किती कुटुंब होते आता? तिथं आम्ही 4 कुटुंब होते. 4 कुटुंब होते. हा. मग बाकीची जी कुटुंब होती ती कुठल्या ठिकाणाची होती? ते जसवली आदिवासीवाडी. जसवली आदिवासीवाडी म्हणजे श्रीवर्धन श्रीवर्धन, तालुक्यामध्ये. हा श्रीवर्धन तालुक्यामध्ये. श्रीवर्धन तालुक्यामध्ये जसवली आदिवासीवाडी. हा. तर मित्रांनो, आपण आता यांना विचारणार आहोत की अशी कुठली परिस्थिती तुमच्यावर आली की तुम्ही त्या एवढ्या अहमदनगरवरून इथपर्यंत चालत आलात, म्हणजे ज्याला आता म्हणतात ना की अहिल्यादेवी, म्हणजे अहिल्यानगर ज्याचं आता नाव बदलून केलेलं आहे. तर त्या अहिल्यानगरवरून इथपर्यंत ते आता चालत का आलेले आहेत? तर काय असं कारण झालं, काय तुमच्याकडे काय अशी परिस्थिती निर्माण झाली की तुम्ही इथपर्यंत चालत आलात? आम्ही इकडे गावाला येत होतो. हा. गावाला येत होतो, आम्हाला ते मालकाने पैसे नाही दिले होते. हा. तर आम्ही इकडनं श्रीवर्धनवरून गाडी मागवली होती. हा. तर त्या मालकाने गाडी अडवून आम्हाला बी मारला, आम्हाला बी जाम मारला. आणि परत तो ड्रायव्हर आला होता त्याला बी मारला. हा. तो बोलतोय गाडी पण तुझी चालवून टाकू, हा. 1.5 लाख ह्यांच्यावर आहे, 2 लाख 3 लाख रुपये दे, तेव्हा ह्या माणसानं घेऊन जा. हम्म. आणि त्याच्यानंतर ते मारला आम्हाला, 6-7 लोकांनी मारला आम्हाला. कृष्णा भवल, त्याचा भाऊ बबल्या भवल, त्याच्यानंतर त्याचे ते जे गारकरी आहे वीट मारणारा विजय काहीतरी विजय नावाचा. हा, ठीक आहे. अजून? विजय. आणि त्याचाच वडील, त्याचाच एक वडील होता त्याने. आणि त्यांच्या एक गावातला एक माणूस होता, हं. त्यांच्या गावातला माणूस सोनू म्हणून आहे, हं. कुलधरण मधलाच. हं. त्याने बी मारला. आणि आम्हाला मारला तर मारला, बाई माणसाला बी मारला. हं. परत मारला तो मारला. परत आम्हाला लय मारला होता, मला उठवत नव्हता का बसवत नव्हता. मी 4-8 दिवस तर खिमट खाऊन दिवस काढत होतो. भावाला मारला होता, त्याचा हात सुजला होता, असा लय हात सुजला होता. त्याचं नाव काय? भावाचं नाव? भावाचं नाव केशव सकाराम मांडवकर, राहणार जसवली. त्याला सुद्धा मारलेला? हा, त्याला बी मारला होता. हा. त्याला मारला होता, त्याचा हात सुजला होता. सकाळी बोललो, मला बोलवत बी नव्हता तेवढा, तरी पण सुद्धा मी त्याला बोललो मालकाला का मालक. तर मी त्याला मालक बोलायला गेलो तर मला बोलतो काय रे लावड्या, असं बोलते मला. काय रे लावड्या, तो आता काय मालकला बोलायच्या लायकीचा माणूस राहिलाच नाही. तरी त्याला मी बोललो मालक जाऊ दे आता, झाली गोष्ट ती गेली. तर ह्याचा बोलला हात सुजला, ह्याला दवाखान्यात घेऊन जावं बोललं. तर तो बोलतं मोडला तरी चालेल हात, एका हाताने काम करेल, असा बोलायला लागला.
बरं, ही जी घटना आहे, ही अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कुळधरण या गावची घटना आहे. हा आणि कुळधरण या गावामध्ये कृष्णा भवल हे त्या मालकाचे नाव आहे, म्हणजे तो वीटभट्टी मालक आहे. आणि त्या वीटभट्टी मालकाकडे हे काम करत होते. तर अजून याच्या पुढे काय अजून घडलं आहे तुमच्याबरोबर? महिलाला ती त्याची जी बायको होती कृष्णा भोवल, हं, ती अशी भरपूर पोरं होती, कमसे 15-20 पोरं होती तिथं. हं. तर त्या पोरांना बोलत होते, ह्या बाप्यानं इथं बांधून ठेवा आणि महिलांना घ्या, ह्या उसात घेऊन जा त्यांना. पहा, पहा, पहा. म्हणजे एवढा तिने इथपर्यंत. शब्द, एवढे शब्द वापरलेत तिने. म्हणजे पहा मित्रांनो, एक बाई असून एका बाईचा तिला आदर करता येत नाही आणि ही बाई कशा एका घाणेरड्या वृत्तीची असेल हे आपल्याला यांच्या बोलण्यातून समजून येत आहे. तर मला आता सांगा, की अजून काय काय घडलंय तिथे, जरा सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या त्या जे प्रेक्षक आहेत त्यांना समजू द्या. आणि दुसरी गोष्ट नाही का, ते तिथनं जी घटना झाली ती मारला होता, तिथनं मग आम्हाला नाही गावात पाठवायचा, नाही तंबाखू आणायला पाठवायचा, नाही पोरांना खायला आणायला पाठवायचा. जरी गेलो, गावात जरी गेलो तरी लपून जायला लागायचं, उसातनं बाजूने असा लपून जायचो. लपून आलो का हा तिथं दाराजवळच बसलेला असते, साखळदंड घेऊन असायचा. साखळदंड. साखळदंड आणि लॉक घेऊन यायचा. तर मी बोलायचो, नाही मालक, मी पोरांना खायला आणायला गेलो होतो. तरी पण तो ऐकायचा नाही. मग तो घ्यायचा आणि ट्रॉलीला बांधायला घ्यायचा मला. म्हणजे साखळदंडाने तुम्हाला बांधून साखळदंडाने, हा साखळदंडाने ट्रॉलीला बांधायचा. ट्रॉलीला बांधायचा. 4 चाकी ट्रॉली आहे त्याची, 2 ट्रॉली आहेत. म्हणजे साखळदंडाने बांधून त्या ट्रॉलीला बांधून ठेवायचा. तर मग ही गुलामगिरी नाही तर काय? त्यांना डांबून ठेवलं होतं नाही तर काय? एक प्रकारचे हे जुलूमच झालेले आहेत आपल्या आदिवासी लोकांवर आणि त्यांना डांबून ठेवलेलं आहे. अजून अजून पुढे काय घडलं तुमच्या बाबतीत जरा आम्हाला सांगा? 6 वाजता कामाला लावायचा, तो संध्याकाळी 6 वाजता सोडायचा. टायमाला जेवायला बी नाही तर सुट्टी द्यायचा. जेवण पण माझी बायको तिथं आणून मला कामावरतीच द्यायची. बा असाच बसून खायचो आणि लगेच हात पुसत असं निघायचो आणि घमेल उचलायचो. हां. मग आणि 6 वाजता सुट्टी झाली तरी पण मला इकडं नाही पाठवायचा, कुठंच नाही पाठवायचा. मला बोलायचा, इकडं तू ह्या बांधाच्या खाली गेलास तरी तुझ्या तंगड्या मोडीन. अजून अजून आणि त्याच्यानंतर मग त्याचा कंटाळून कंटाळून मग शेवटी आम्ही मग पळून गेलो. मी, दुसरा माझा चुलत भाऊ आहे गणेश हां. भाग्या मांडवकर. तो पहिलाच आला होता पळून. त्याच्यानंतर त्याची बायको, माझी बायको, माझी 2 पोरं, असं आम्ही घेऊन आलो. तिथनं आलो तर मग आम्ही पायी आलो. रेल्वेच्या रस्त्याने चालत येत होतो आम्ही. खायला पैसे नाही, काय नाही. हा कुठंतरी मधीच भेटल, परत मारत घेऊन जाईल. तर आम्ही रस्त्याने चालायचोच नाही आम्ही. चिखलातनं चालायचो. एवढे ढोपरभर चिखलातनं जायचो आम्ही. तिकडनं पळत आलो आम्ही. आणि त्याच्यानंतर रेल्वे रस्त्याला निघालो. पोरं, बारीक बारीक पोरं तांबाटा खाऊन दिवस काढायचे. हं. तांबाटी, डाळिंब हे खात खात पोरांना घेऊन आलो. आणि शेवटी रेल्वे रस्त्याला आलो. एक गटला पडला होता एवढासा, लाल फडक्यामध्ये गटला पडलेला होता. बघायला गेलो, बोललो काहीतरी असेल त्याच्यात. तर त्याच्यात चपात्या होत्या, बटाट्याची भाजी होती, त्याच्यावर मुंग्या निघाल्या होत्या. ती वरची चपाती काढून टाकली आणि खालच्या 4 चपात्या होत्या चांगल्या, त्या परत बांधल्या आणि पाण्यावर येऊन त्या चपात्या आम्ही खाल्ल्या. आणि त्या चपात्या 2 दिवस खात होतो आम्ही. आणि त्याच्यानंतर मग पुण्यामध्ये आलो, चालत चालत पुण्यामध्ये आलो. आणि मग सासूला फोन केला. माझा नंबर होता लक्षात. तर मग सासूला फोन केला. सासूने मग सांगितलं का तुम्हाला 500 रुपये पाठवते. मग 500 रुपये पाठवल्याच्या नंतर तिथनं नगरवरून मग आम्ही एसटीने आलो. म्हणजे साधारणतः तुम्ही इथपर्यंत चालत आलेले आहेत. तर चालत आलो आम्ही. असं पण काही समजलेलं आहे, की तुमच्याकडे जे पैसे होते ते सुद्धा मालकाने हा, ठेवलेले आहेत? गाडी विकली होती मी. ज्यावेळी मारला होता आम्ही इकडे येत होते तेव्हा मी गाडी विकली होती. तेव्हा गाडी मी इथनं घेतली होती, 22,000ला गाडी घेतली होती. ती तिकडं मी चालवली आणि मग त्याच्यानंतर यायचंच आहे. गाडीला पैसे नाही. तर ती गाडी विकली होती, 7,000ला गाडी विकली होती. आणि ते मारला त्या दिवशी सकाळी तो मला बोलतो, पैसे कुठे आहेत गाडीचे? तर मी बोललो, ते मी संपवले, दवाखान्यात संपवले. नाही, बोलतो पैसे नाही दिलेस तर तुला विटाने मारीन. आणि एवढा मोठा वीट उचलला होता माझ्यावर. हं, हं, तरी एक वीट फेकला त्याने, हं. तो बाजूने गेला आणि दुसरा वीट उचलला होता. हं, हं. तर मग खिशात होते पैसे, बायकोची ठेवले होते लपवून. ते पैसे त्याच्याकडे दिले, 5,500 रुपये. ठीक आहे. आणि असं सुद्धा समजलेलं आहे, की तुमचे मोबाईल वगैरे हा, त्याचे जप्त करून ठेवलेले. मोबाईल बी घेतले होते. हां. आणि सगळे कागदपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल बी जप्त केले होते. ठीक आहे. माझ्या भावाचा, तिथं केशव सखाराम मांडवकर, तो अजूनपर्यंत तिथंच राबलेला आहे.
ठीक आहे. म्हणजे सर्वसाधारण मित्रांनो जर का आपण पाहायला गेलेलो आहोत, तर अक्षरशः त्यांना डांबूनच ठेवलं होतं एक प्रकारचं. त्यांच्यावर अन्याय, अत्याचार, जुलूमच केले होते या सावकाराने आणि केलेले आहेत. तर मग तुम्हाला काय वाटते, की आता तुम्हाला या सावकाराच्या विरोधामध्ये काही कारवाई करायची आहे का? करायचे आहे ना, करायची आहे. करायचे आहे. तुम्ही ठाम असाल का? हा, ठाम राहून. ठीक आहे. तुम्ही जर का ठाम असाल, तर आम्ही तुमच्या बरोबरीने अगदी शेवटपर्यंत जाणार आणि पार त्या मालकाला शिक्षा होईपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी असणार आहोत. तर तुम्हाला घाबरायची काहीही गरज नाही. तुम्ही एका खऱ्या कट्टर आदिवासी माणसासोबत आता बसलेले आहात. ठीक आहे? हो, तर तुम्हाला काही घाबरून जायची गरज चालतंय. नाही. किंवा यांच्यासुद्धा मनामध्ये अशी काही शंका असेल, की आम्ही जर का पोलिसात तक्रार केली, तर तो येईल, रात्रीचे येईल, आम्हाला मारझोड करेल किंवा इथून आम्हाला तो घेऊन जाईल. आदिवासी अॅट्रॉसिटी ॲक्ट 1989 चा कलम त्यांना माहिती नसेल कदाचित. वेठ बिगारी 1976 चा कलम त्यांना माहिती नसेल कदाचित. या कायद्यांचा जे शासनाने तरतूद केलेली आहे, या शासनाच्या कायद्यांचा आपण आधार घेऊन त्या कायद्याच्या अन्वये आपण त्या मालकांवर कायदेशीर कारवाई करणार आहोत मित्रांनो. तुम्ही कितपत माझ्या मताची सहमत आहात हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, तर हा व्हिडिओ प्रत्येक शासनाच्या डिपार्टमेंटला, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक भागामध्ये आणि अख्ख्या जगामध्ये पसरला पाहिजे. आणि जर का पसरला, तर मी समजेन की खरे तुम्ही आदिवासींवर किंवा इतर समाजावर अन्याय होत आहात. त्या अन्यायाच्या विरोधामध्ये तुम्ही खरोखर माझ्या बरोबरीने उतरलेला आहात, असं मी समजेन. तर मित्रांनो, या सदर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, यांची व्यथा काय आहे आणि त्यांच्यावर त्यांनी त्या सावकारांनी कसे अन्याय अत्याचार केलेले आहेत. त्यांची बायको बोलत आहे, त्या सावकाराची बायको बोलत आहे, की या जे पुरुष आहेत त्यांना डांबून ठेवा आणि त्यांच्या बाया आहेत त्यांना उसामध्ये घेऊन जा. म्हणजे पहा मित्रांनो, एका बाईने एका बाईची सुद्धा इज्जत राखलेली नाही आहे. एवढ्या घाणेरड्या वृत्तीची त्यांनी तिथे वागणूक इथे या आपल्या आदिवासी लोकांना दिलेली आहे. त्याचप्रमाणे तिथे जे जो कृष्णा भावल आहे, त्याचा भाऊ, त्याचे मित्र, तिथे अजून दुसरे कोण होते त्यांना मारणारे, या सगळ्यांवर आपण कायदेशीर कारवाई करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही सगळे आदिवासी असाल किंवा इतर समाजातले अन्यायाच्या विरोधामध्ये असाल, तर तुम्हा सर्वांचा मला जास्तीत जास्त सपोर्ट हवा आहे आणि तो मिळेल अशी मी आशा बाळगतो. चला मित्रांनो, आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. सर्वांना बाय बाय.